परमेश्वर चांगला आहे आणि आपल्या जीवनातून नेहमी चांगलं करणारा परमेश्वर देव आहे, कारण त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी अशी आहे. मी सर्वप्रथम परमेश्वर देवाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे शालोम बायबल स्टडी ग्रुपचे सर्व देवाचे सेवक सेविका, पाळक साहेब, सापुते सर, आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो की वचनाची सेवा करण्याची जी अनमोल संधी तुम्ही मला दिलेली आहे त्याबद्दल सर्व गौरव मान सन्मान परमेश्वर देवाला असो. आजचा जो विषय आम्ही पाहणार आहोत की पालकीय सेवा सल्ला. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या भागामध्ये परमेश्वराची सेवा करत आहोत आणि परमेश्वराची सेवा करीत असताना पवित्र शास्त्रामधून काय महत्वाचं मार्गदर्शन, महत्वाचं बोध आणि सल्ला आम्हाला देवाच्या वचनामधून असणं आमच्यासाठी आज काळाची गरज आहे. आम्ही सर्वजण प्रभूच्या सेवेमध्ये कुठे ना कुठे आपला हातभार आम्ही लावत आहोत, प्रभूची सेवा आम्ही करत आहोत आणि म्हणून आज आम्ही जो विषय निवडलेला आहे पालकीय सेवा सल्ला. एक वचन वाचू आपण, इबिस्करास पत्र 4 अध्याय आणि वचन 11. इबिस्करास पत्र 4 अध्याय आणि वचन 11. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. बघा, संत पौल इबिस येथील मंडळीला परमेश्वराच्या कार्याबद्दल एक उत्तम मार्गदर्शन करत आहे. एक मंडळीतली व्यवस्था कशी असली पाहिजे, मंडळीमधलं कारभारी पण कसं असलं पाहिजे, मंडळीमधलं पुढारी पण कसं असलं पाहिजे, मंडळीमध्ये कशी प्रकारची व्यवस्था असली पाहिजे, सेवकाचं या ठिकाणी कसं कार्य असलं पाहिजे, या ठिकाणी संत पौल इबिस येथील मंडळीला सांगत असताना आम्हाला पाहण्यास मिळतं. आम्ही जर पाहिलं तर इबिस या शहराबद्दल किंवा या मंडळीबद्दल आम्ही जर बारकाईने पाहिलं तर संत पौलानं एक इबिस येथील मंडळी जी आहे एक उत्तम रीतीनं या मंडळीची रोपण केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. मंडळीची स्थापना उत्तम पद्धतीने त्यांनी केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. जर पाहिलं आम्ही इसवी सन 54 साली या मंडळीची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर संत पौल त्या ठिकाणी दुसऱ्या ज्या वेळेस त्याची भेट झाली त्यावेळेस 3 वर्ष त्या इबिस या मंडळीमध्ये तो राहिलेला आम्हाला पाहण्यास मिळतात. आणि नंतर मग काही कालांतरानं काही वर्षानं साधारण 7 किंवा 8 वर्षानंतर संत पौल रोमच्या तुरुंगामध्ये असताना त्याने इबिस येथील मंडळीला हे पत्र लिहिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि इसवी सन 61 आणि 62 मध्ये साधारण हे पत्र लिहिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि मंडळीचं सेवक पण कसं असलं पाहिजे, मंडळीचं कारभारी पण कसं असलं पाहिजे, याचा आज आम्ही या देवाच्या वचनामधून आज आम्ही काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर 10 गोष्टी आहेत की पालकीय सेवा सल्ल्यामध्ये 10 गोष्टी आणि 10 गोष्टी आज आम्ही मनन करणार आहोत. पालकीय सेवा सल्ला या विषयाची थोडक्यात रूपरेषा मी तुम्हाला सांगतो. रूपरेषा पहिली गोष्ट आहे की पालकाचे ख्रिस्त केंद्रित जीवन. पालकीय सेवा सल्लाची रूपरेषा पाहत असताना त्यामधली पहिली गोष्ट आम्ही पाहणार आहोत की पालकाचं ख्रिस्त केंद्रित जीवन. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं पालक कसा असला पाहिजे. पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं पालक कसा असला पाहिजे हे आम्ही पाहणार आहोत. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की पालकाचं आध्यात्मिक वैयक्तिक जीवन किंवा त्याचं कर्तव्य आणि जबाबदारी काय आहेत हे आम्ही पाहणार आहोत. पालकाचं आध्यात्मिक वैयक्तिक कर्तव्य आणि त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे आज आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहण्याचा आज आम्ही प्रयत्न करणार आहोत. चौथी गोष्ट आम्ही पाहणार आहोत पालकाचे कौटुंबिक कर्तव्य व त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे पाहणार आहोत.
पालकाचे कौटुंबिक जीवन, त्याचं कर्तव्य आणि त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे आम्ही पाहणार आहोत. पाचवी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की पालकाचं मंडळीतलं कर्तव्य व जबाबदारी कोणत्या आहेत हे आम्ही पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. पालकाचे मंडळीतली कर्तव्य व जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे आम्ही पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. नंबर 6, पालकाचे सामाजिक जीवनातील कर्तव्य आणि त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे पाहण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार. सामाजिक जीवनामध्ये त्याचं कर्तव्य काय आहे, त्याचा व्यवसाय किंवा त्याचा व्यवहार कसा असला पाहिजे. नंबर 7, पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं पालक कसा नसावा हे देखील आम्ही पाहणार आहोत. पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं पालक कसा नसावा हे देखील आम्ही आज पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. नंबर 8, प्रेषित पेत्रानं पालकीय सेवा कार्यासाठी केलेला बोध. प्रेषित पेत्र यांनी पालकीय सेवा कार्यासाठी केलेला बोध. नंबर 9, पालकीय सेवा कार्याद्वारे मिळणारा आशीर्वाद. पालकीय सेवा कार्याद्वारे मिळणारा आशीर्वाद कशा प्रकारे आम्हाला आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे किंवा आशीर्वादित केलेला आहे हे आज आम्ही पवित्र शास्त्रातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटची नंबर 10 गोष्ट, पालकीय सेवेत आत्मे जिंकणं का महत्वाचं आहे. पालकीय सेवेमध्ये आत्मे जिंकणं का महत्वाचं आहे हे देखील आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, पालकीय सेवा ही नोकरी किंवा व्यवसाय नाहीये. पालकीय सेवा ही नोकरी किंवा व्यवसाय नाहीये. ते एक पाचारण आहे जे देवाच्या मेंढरांना अधिकाराची गरज नाहीये, त्याला मेंढपाळाची गरज आहे. देवाच्या मेंढरांना अधिकाराची गरज नाहीये, तर त्याला मेंढपाळाची गरज आहे. म्हणून पालकीय सेवा आज आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्वजण परमेश्वराच्या सेवेमध्ये कार्यरत आहोत. संडे स्कूलच्या सेवेमध्ये असेल, गीतांच्या सेवेमध्ये असेल, पालक साहेबाला मदत करण्याच्या सेवेमध्ये असेल, मंडळीमधले कोणत्याही भागामध्ये आम्ही सेवा करणारे असून, वचनाची सुवार्थाची सेवा करणारे असून, आज हा पवित्र शास्त्राचा बोध किंवा हा सल्ला आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, आमच्या उन्नतीसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी आशीर्वादाचं ठरणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, पालकाचं जीवन जर आम्ही पाहिलं तर अशा प्रकारे आहे. पालक जर आम्ही पाहिलं तर भयंकर सैतानापासून, सैतानाच्या प्रत्येक शिकवणीपासून, सैतानाच्या प्रत्येक डावपेचपासून पालक जो आहे त्यांच्या मेंढरांना तो सांभाळ करणारा, त्यांचं रक्षण करणारा, त्यांचं संरक्षण करणारा, त्यांचं पालन करणारा आम्हाला या चित्रामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. म्हणून पालक ही एक नोकरी किंवा व्यवसाय नाहीये, किंवा देवाच्या मेंढरांना अधिकाराची गरज नाही, तर देवाच्या मेंढरांना मेंढपाळाची गरज आहे. म्हणून आमच्यासाठी हा बोध किंवा हे शिक्षण फार महत्वाचं आहे. पालक या शब्दासाठी ग्रीक भाषेमध्ये पायमन असं म्हणलेलं आहे. आणि त्याचे 3 अर्थ आम्हाला पाहण्यास मिळतात. पायमन, त्याचे 3 अर्थ आम्हाला पाहण्यास मिळतात. नंबर 1, मेंढपाळ. नंबर 2, पाळणारा. आणि नंबर 3, चारणारा. हे 3 अर्थ आम्हाला पालकाच्या कार्यामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतात. ग्रीक मध्ये पायमन असं म्हणलेलं आहे
त्याचा पहिला अर्थ आहे मेंढपाळ, नंबर 2 आहे पालन करणारा, नंबर 3 आहे चारणारा किंवा पाळणारा. लक्षात घ्या, मंडळीचा पाळक होणे हे देवाकडून आलेले एक उच्च व श्रेष्ठ असे पाचारण आहे. आणि पाचारण यासाठी ग्रीक शब्द आहे कालीन. पाचारण यासाठी ग्रीक शब्द आहे कालीन. कालीन म्हणजे काय की देवाने बोलवलेला, देवाने निवडलेला आणि देवाने पाठवलेला. कालीन म्हणजे देवाने बोलवलेला, देवाने निवडलेला आणि देवाने पाठवलेला. आम्ही जो शास्त्र भाग पाहिला त्यामध्ये संत पौल सांगत आहे की त्यानेच कोणी पाळक नेमलेले आहेत. म्हणजे देव जो आहे तो पाळकाची नेमणूक करणारा आम्हाला पाहण्यास मिळतो. त्यामधली पहिली गोष्ट आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट आहे की पाळकाचे ख्रिस्त केंद्रित जीवन कसे असावे. पाळकाचे ख्रिस्त केंद्रित जीवन कसे असावे तर 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पाळकासमोर ख्रिस्त हा नेहमी पाळकानं किंवा सेवा कार्य करणारा प्रत्येक व्यक्तीनं ख्रिस्ताला आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. नेहमी ख्रिस्ताला आपल्या नजरेसमोर तुम्ही ठेवलं पाहिजे. पाळकीय सेवेमध्ये आम्ही कार्यरत असताना आम्हाला ख्रिस्त केंद्रित जीवन जगणं फार गरजेची गोष्ट आहे. एक वचन वाचू, मत्ती सुवर्तमान 11 अध्याय वचन 29. कृपया मला वाचण्यासाठी मदत करा. मत्ती सुवर्तमान 11 आणि वचन 29 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसंगती बोलत असताना तो कामगिरीबद्दल बोलत आहे. आणि बोलत असताना वचन 29 मध्ये फार सुंदरतेने सांगितलेलं आहे, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपल्यावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमचा जीवास विसावा मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त अनुयायांना सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे कारभारीपण करत आहेत, की जे मंडळीचं कार्य करत आहेत, की जे सेवा करत आहेत, अशांना सांगत आहे की तुम्ही माझ्यापासून शिका. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुणापासून शिकायचं आहे तर आम्हाला ख्रिस्तापासून शिकायचं आहे. या शिक्षण आम्हाला ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे, ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. शिक्षण यासाठी ग्रीक शब्द आहे दिडाखे. शिक्षण यासाठी ग्रीक शब्द आहे दिडाखे. आणि दिडाखे या नावाचा अर्थ होतो बोध, आज्ञा किंवा सूचना. दिडाखे म्हणजे काय? बोध, सूचना किंवा आज्ञा. आणि ही प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आम्हाला उत्तेजन आम्हाला केलेलं आहे की तुम्ही माझ्यापासून शिका. आम्ही बऱ्याच वेळेस काय करतो की जग आणि जगातल्या गोष्टीपासून शिकण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. पण येशू म्हणत आहे आम्हाला प्रत्येकाला की तुम्ही माझ्यापासून शिका. आणि संत पौल देखील आम्हाला उत्तेजन देत आहे की तुम्ही माझं अनुकरण करा. जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसंच तुम्ही माझं अनुकरण करा. 1 कोरिंथ अध्याय 11 वचन 1 मध्ये संत पौल म्हणत आहे जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसंच तुम्ही माझं अनुकरण करा. त्यामधली पहिली गोष्ट ख्रिस्तापासून आम्हाला शिकायचं आहे. ख्रिस्ताच्या जीवनापासून, ख्रिस्ताच्या कार्यापासून आम्हाला पहिली गोष्ट शिकायची आहे ते म्हणजे ख्रिस्ताप्रमाणे प्रार्थनामय आमचं जीवन असलं पाहिजे. प्रार्थनामय आमचं जीवन असलं पाहिजे. पहिली गोष्ट आम्हाला ख्रिस्तापासून काय शिकायचं आहे तर आम्हाला जसे ख्रिस्ताचं प्रार्थनेचं अंतःकरण होतं
तसं ख्रिस्ताचं प्रार्थनामय जीवन होतं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रार्थनामय कार्य होतं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रार्थनामय त्याने सर्व गोष्टी केल्या प्रार्थनेने, आणि त्याप्रमाणे प्रार्थनामय आमचं जीवन असणं आमच्यासाठी एक उत्तेजन आहे. लूका वर्तमान 3 अध्याय आणि वचन 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रार्थना करताना आम्हाला दिसत आहे. लूका वर्तमान 3 अध्याय वचन 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळतं. भरपूर संदर्भ आहे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केलेली आहे, आणि आम्हाला येशूचं प्रार्थनामय जीवन आम्हाला पाहण्यास मिळतं. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याची सुरुवात प्रार्थनेने केली, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर देखील आपला शेवट प्रार्थनेद्वारेच केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. त्याने आपल्या कार्याची सुरुवात प्रार्थनेने केली, आणि आपल्या कार्याचा शेवट देखील प्रार्थनेने केला. प्रभू येशू ख्रिस्ताने लूका वर्तमान अध्याय 11 वचन 1 मध्ये आपल्या शिष्यांना त्याने एक गोष्ट शिकवली. प्रभू येशू ख्रिस्ताने लूका वर्तमान अध्याय 11 वचन 1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक गोष्ट शिकवली, ते म्हणजे प्रार्थना करायला शिकवली. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला पाण्याचा द्राक्षरस करायचा नाही शिकवला, है ना. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना पक्षघाती मनुष्याला कसं बरं करायचं हे नाही शिकवलं, पण प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना प्रार्थना करायचं शिकवलं. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्याला फार महत्वाची गोष्ट शिकवली. मी जे कार्य करत आहे ती कशामुळे होत आहे, तर ते प्रार्थनेमुळे होत आहे. प्रभू येशू ख्रिस्तासमोर जेव्हा शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, तर येशू रात्रभर प्रार्थना करताना त्यांना दिसले. प्रभू येशू ख्रिस्त गुडघ्यावर प्रार्थना करताना दिसले. प्रभू येशू कोणतीही समस्या आली तर प्रार्थना करताना त्यांनी दिसले. म्हणून शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि म्हणले, प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. शिष्य म्हणले, प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना फार महत्वाची गोष्ट शिकवली. आणि आम्ही देखील प्रभूचे शिष्य आहोत, प्रभूचे सेवक आहोत, प्रभूचे दास, प्रभूचे दासी आम्ही आहोत. आणि आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताप्रमाणे प्रार्थनामय आमचं कार्य असलं पाहिजे. आमच्या जीवनात जर प्रार्थना नाही तर आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आमच्या जीवनात जर प्रार्थना नाही तर आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रार्थना फार महत्वाची आहे. देवाचे सेवक डॉक्टर W.B. अडसन अशा प्रकारे म्हणतात की आज भारत देशामध्ये 10 कोटी लोक असे आहेत की ज्यांनी ख्रिस्ताचं नाव अद्यापही ऐकलं नाही. डॉक्टर W.B. अडसन अशा प्रकारे म्हणतात की आज भारत देशामध्ये 10 कोटी लोक असे आहेत की ज्यांनी ख्रिस्ताचं नाव अद्यापही ऐकलं नाही, किंवा त्यांना अशी संधी मिळाली नाही. त्यांनी त्याचं 3 कारण शोधले. त्यातलं पहिलं कारण त्यांनी सांगितलं की प्रार्थना खोल्या मोकळ्या झाल्या आहेत. प्रार्थना खोल्या मोकळ्या झालेल्या आहेत. दुसरं कारण त्यांनी सांगितलं कौटुंबिक प्रार्थना बंद झालेल्या आहेत. आणि तिसरं कारण त्यांनी सांगितलं पुलपीटवरून होणाऱ्या प्रार्थना निर्जीव झालेल्या आहेत. म्हणून लोकांपर्यंत सुवार्ता जात नाही, म्हणून लोकांपर्यंत ख्रिस्ताचं नाव जात नाही. म्हणून आम्हाला ख्रिस्तापासून हे शिकायचं आहे की प्रार्थना. बिली ग्रॅम यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही इतकी मोठी सेवा तुम्ही केलेली आहे, इतके सर्व लोक प्रभूकडे आलेले आहेत, तुमच्या सेवा कार्याचं तुम्ही प्राधान्य कशाला देता, किंवा तुमचं सेवा कार्य एवढं यशस्वीरित्या कशामुळे झालेलं आहे? ते म्हणले, मी रोज 3 गोष्टी करतो, प्रार्थना, प्रार्थना आणि प्रार्थना. आमच्या जीवनामध्ये प्रार्थना फार महत्वाची आहे. कॅथरीन कुलमन असं म्हणतात की मेरे पास एक छोटा सा विश्वास है
कि जो मैंने बहुत बड़े परमेश्वर पर रखा है, माझ्याकडे एक छोटासा विश्वास आहे की जो मी खूप मोठ्या परमेश्वरावर ठेवलेला आहे. ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्हाला पहिली गोष्ट शिकायची आहे, प्रार्थना. प्रभू येशू ख्रिस्तानं याचकीय प्रार्थना केली. योहान सुवर्तमान अध्याय 17 1 ते 26 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची याचकीय प्रार्थना आम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळते. गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशूची प्रार्थना आम्हाला पाहण्यास मिळते. आणि प्रार्थना या शब्दासाठी हिब्रू शब्द आहे. प्रार्थना या शब्दासाठी हिब्रू शब्द आहे तेफिल्ला. तेफिल्ला म्हणजे प्रार्थना किंवा देवाबरोबर बोलणं. तेफिल्ला हिब्रू शब्द आहे तेफिल्ला. त्याचा अर्थ होतो की देवाच्या चरणाजवळ बसणं. तेफिल्ला हा एक हिब्रू शब्द आहे प्रार्थनेसाठी आणि त्याचा अर्थ होतो की देवाच्या पायाजवळ, ख्रिस्ताच्या पायाजवळ बसणं. प्रार्थनेसाठी ग्रीक शब्द आहे प्रोसेउच्चे. ग्रीक शब्द आहे प्रार्थनेसाठी प्रोसेउच्चे आणि त्याचा अर्थ देखील तोच होतो की देवाला वेळ देणे. ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला जर कार्य करायचं आहे तर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना फार महत्वाची आहे. तेफिल्ला आणि प्रोसेउच्चे आम्हाला हे सांगतं की आम्हाला देवाजवळ बसायचं आहे. पालखी सेवेमध्ये काय महत्वाचं आहे? आम्ही दुसऱ्यांजवळ जास्त वेळ बसतो, इतर ठिकाणी जास्त वेळ बसतो, तो देवाच्या पायाजवळ बसतो. आमच्या कार्याची सुरुवात ख्रिस्ताच्या पायाजवळ बसून आमच्या कार्याची सुरुवात होणं गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला ख्रिस्त केंद्रित जीवन जगण्यासाठी दुसरी गोष्ट आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे जे आहे प्रीतीनं भरलेलं जीवन आमचं असलं पाहिजे. प्रेम. ख्रिस्ताप्रमाणे पालकाचे जीवन प्रीतीने भरलेलं असलं पाहिजे. प्रीती. योहान सुवर्तमान 13 अध्याय आणि वचन 1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त मारीवरच्या खोलीमध्ये आपल्या शिष्यांबरोबर शेवटचं भोजन करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि शेवटचं भोजन करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबद्दल या ठिकाणी काय सांगत आहे? योहान सुवर्तमान 13 अध्याय वचन 1. वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वीकियावर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांवर शेवटपर्यंत प्रेम आणि प्रीती केलेले आम्हाला पाहण्यास मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की विश्वासघात करणारा माझ्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की मला धरून देणारा माझ्या बरोबर आहे. माझ्यापासून पळून जाणारे लोक माझ्या बरोबर आहेत. पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर भोजन करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. तरी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्यांच्या बरोबर त्यांचे पाय धुताना आम्हाला दिसतो. तरी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्यांच्या बरोबर प्रेम आणि प्रीतीनं त्यांच्या बरोबर व्यवहार करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. त्याने शेवटपर्यंत आपला प्रीतीचं कार्य त्याने थांबू दिलं नाही. त्याने शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या स्वीकियावर अर्थात त्याच्या शिष्यांवर त्याने प्रेम आणि प्रीती केली. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की त्याने मंडळीवर प्रीती केली. पहिले शिष्यांवर प्रीती केली. प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केलेली आम्हाला पाहण्यास मिळतं. इफिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 25.
इफिसकरास पत्र 5 वचन 25. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती ख्रिस्ताला सादर करावी, म्हणजे तिला दाग, सुकृती किंवा आशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. आणि वचन 25, पतींनो जशी ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करावी. ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तुझ्यासाठी समर्पण केले. बघा, ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केलेली आम्हाला पाहण्यास मिळते आणि स्वतः तुझ्यासाठी समर्पण केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने लाजरावर प्रीती केली. लाजर हा येशूचा मित्र आम्हाला पाहण्यास मिळतो. योहान सुवर्तमान अध्याय 11 आणि वचन 3 मध्ये योहान 11:3, म्हणून त्या बहिणीनं त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. बघा, बेथानी गावामधला लाजर याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीती केलेली आम्हाला पाहण्यास मिळते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला पाहण्यास मिळतं. परमेश्वर देवाच्या प्रीतीला किंवा प्रेमाला आरामिक भाषेमध्ये आगापे असं म्हणलेलं आहे. तिला आरामिक भाषेमध्ये आगापे असं म्हणलेलं आहे. परमेश्वराच्या प्रीतीला आरामिक भाषेमध्ये आगापे असं म्हणलेलं आहे आणि आगापे या नावाचा अर्थ होतो निस्वार्थी प्रीती, निस्वार्थी प्रेम त्याने शिष्यांवर केलं, निस्वार्थी प्रीती त्याने मंडळीवर केली आणि निस्वार्थी प्रीती त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर केली. आणि म्हणून ख्रिस्तापासून आम्हाला हे शिकायचं आहे की लव, प्रीती, प्रेम, जे आगापे निस्वार्थी प्रेम प्रीती आहे ती आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला करायची आहे. संत पौल देखील आम्हाला उत्तेजन देतो की प्रीती सर्वात श्रेष्ठ दान आहे. पहिले करीन 13 अध्याय आणि 13 वचनामध्ये या मंडळीमध्ये भांडण आम्हाला पाहण्यास मिळतं. करीन येथील मंडळीमध्ये भांडण आम्हाला पाहण्यास मिळतं. पक्षभेद आम्हाला या मंडळीमध्ये पाहण्यास मिळतं. या मंडळीमध्ये वाद विवाद आम्हाला पाहण्यास मिळतात. पण संत पौल त्याला म्हणतो वाद विवाद मध्ये काही अर्थ नाही. प्रीती सर्वात श्रेष्ठ दान आहे. आम्हाला पवित्र शास्त्र आम्हाला आज्ञा करतं की 7 प्रकारच्या प्रीतीबद्दल आम्ही 7 प्रकारचे प्रेम प्रीती केली पाहिजे. 7 प्रकारचे प्रेम आणि प्रीती आम्हाला पवित्र शास्त्र उत्तेजन देतं. पालखी सेवेमध्ये आम्हाला ख्रिस्ती आम्ही आहोत, प्रभूची सेवा आम्ही करणारे आहोत, तर 7 प्रकारच्या प्रेम आणि प्रीतीबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आणि आम्हाला ही आज्ञा आहे, देवापासून आम्हाला ही आज्ञा आहे. तर पहिली गोष्ट सांगितलेली आहे की देवावर प्रीती कर. अनुवाद 6 अध्याय आणि वचन 5. अनुवाद 6 अध्याय आणि वचन 5 मध्ये सांगितलेलं आहे की देवावर प्रीती कर. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने आपला देव परमेश्वर या देव प्रीती कर. बघा, मोशे समोर एक नवीन पिढी उभा आहे, एक नवीन पिढी उभा आहे आणि त्या नवीन पिढीला ते उत्तेजन देत आहे, बोध करत आहे, सल्ला देत आहे की जसे तुमचे पूर्वज त्यांनी देव प्रेम प्रीती नाही केली, पण तुम्ही देव प्रेम आणि प्रीती करा. देवावर प्रेम आणि प्रीती करा. त्यांचे पूर्वज रानामध्ये मरण पावले का? कारण त्यांनी देवावर प्रीती नाही केली. आणि म्हणून मोशे त्यांना सांगत आहे की तुम्ही आपल्या पूर्वजासारखे नसावे, तर तुम्ही देव प्रीती करा,
म्हणजे तुम्ही वचनबद्ध भूमीमध्ये जाल, तुम्ही आशीर्वादित ठिकाणी तुम्ही जाल, कनान देशामध्ये तुम्ही जाल. पृथ्वी नंबर 2, देवाच्या वचनावर प्रेम आणि प्रीती करा. देवाच्या वचनावर स्तोत्र संहिता 119 आणि वचन 97. वचन 97. आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. देवाचं वचन आमच्यासाठी एक मूल्यवान आणि आम्ही देवाच्या वचनावर प्रेम आणि प्रीती केली पाहिजे. नंबर 3, आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर, पतीनं आपल्या पत्नीवर, पत्नीनं आपल्या पत्नीवर, लेकरानं आपल्या वडिलांवर, आईवडिलांना आपल्या लेकरांवर, पतीनं आपल्या पतीवर, पत्नीनं आपल्या पतीवर, लेकरानं आपल्या वडिलांवर, आईवडिलांवर आणि आईवडिलांना आपल्या लेकरांवर प्रीती आणि प्रीती केली पाहिजे. कळसे घरात पत्र 3रा अध्याय वचन 19. कळसे 3:19. नंबर 4 सांगितलेला आहे बंधू वर्गावर. नंबर 4 बंधू ब्रदर्स. बंधू वर्गावर प्रीती करा. ब्रदर लव. लोकांपत्र 13वा अध्याय वचन 1 मध्ये सांगितलेलं आहे बंधू प्रेम टिकून राहू. लोकांपत्र 13 वचन 1 आणि 1 पेत्र 2:17 मध्ये आम्हाला आज्ञा ही देवापासून आम्हाला मिळालेली आहे, आपल्या भावावर आम्ही प्रीती केली पाहिजे. आम्हाला माहिती पहिला खून झाला, पहिला खून या जगामध्ये झाला. काही ना हजाराचा खून केला, प्रेम नव्हतं. काही या नावाचा अर्थ होतो भाला, काही या नावाचा अर्थ होतो भाला आणि हबेल या नावाचा अर्थ होतो श्वास. आणि आम्हाला माहिती आहे की पहिला खून भावाने भावाचा केला. म्हणून आम्हाला ही आज्ञा आहे मंडळीला, आम्ही सेवक आहोत, आम्ही प्रभूची सेवा करणारे आहोत, आम्ही पालखी कार्यामध्ये आम्ही सक्रिय आहोत. बंधू वर्गावर प्रीती करा. नंबर 5 आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. नंबर 5 आपल्या शेजारी. याकोब याचा दुसरा अध्याय वचन 8. याकोबाचा ग्रंथ 2रा अध्याय वचन 8. तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. नंबर 6 एकमेकावर प्रीती करा. एकमेकावर आम्ही एकमेकाचे ख्रिस्ताचे आम्ही अवयव आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही भाग आहोत. आणि म्हणून ख्रिस्ताच्या शरीराचे भाग असल्यामुळं आम्हाला एकमेकावर प्रेम आणि प्रीती करायच्या. रोमकरास 12 अध्याय वचन 8.
रोम 12 वचन 8. रोम 12:8. वचन 5 आहे. नंबर 7. वचन सुरू होणार आता. प्रॉस्पेरिटीचा पाऊस आहे. वैरावर प्रीती करा. नाही आपल्या बायबल सांगता आपण पायकी सेवा करतो. मग ते कृषी वर्तमान आता फक्त आपण लिहून घेऊ. मग ते 5वा अध्याय 43 ते 48 वचन. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर डोंगरावर संभाषण करत आहे आणि तुझे शिष्य अर्थात जे सेवा करणारे आहेत त्यांच्या सांगते प्रभू येशू ख्रिस्त वैरांवर प्रीती करा याबद्दल तो सांगत आहे. हवाचा आपल्या शेजारावर प्रीती कर, आपल्या वैराचा द्वेष करू असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण जो वाईटावर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जगतदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीय तसेच करतात ना? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. जर आम्ही वैरांवर प्रीती करत नाही तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की परराष्ट्रीय तसेच करतात, जे आपल्यावर प्रीती करतात ते त्यांच्यावर प्रीती करतात. या 7 गोष्टी आम्ही प्रीतीबद्दल सांगितल्या किंवा पाहिल्या, त्याबद्दल सर्व मान सन्मान गौरव परमेश्वराला असो. त्याचप्रमाणे नंबर 3री गोष्ट घेऊया आपण. पहिली गोष्ट पाहिली आम्ही प्रार्थना, दुसरी गोष्ट पाहिली आम्ही प्रीती आणि नंबर 3री गोष्ट आहे की ख्रिस्ताप्रमाणे पालकाचे जीवन कळवळाने भरलेले असावे. पॅशन कळवळा. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना पूर्णपणे देव आम्हाला पाहण्यास मिळतो, पूर्णपणे तो मनुष्य असलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट आम्हाला पाहण्यास मिळतं, कळवळा. मग ते कृष्ण वर्तमान 9 अध्याय आणि वचन 36 मध्ये सांगितलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. मग ते 9:36 मध्ये तेव्हा लोक समुदायाला पाहून त्याला कळवळा आला आणि पालकाचं हृदय देखील असं कळवळ्याने भरलेलं असलं आम्हाला पाहण्यास येईल. आज आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्रिएक परमेश्वराचा कळवळा पहिले आम्ही पाहिलं, प्रभू येशूचा कळवळा. नंबर 2री गोष्ट आहे परमेश्वर देवबापाचा कळवळा, परमेश्वर पित्याचा कळवळा. योएलचा ग्रंथ 2 अध्याय वचन 18. योएलचा ग्रंथ परमेश्वर पित्याचा कळवळा आम्हाला पाहण्यास मिळतो. वाचता मिळाला 2:18. तेव्हा परमेश्वराने आपल्या देवाविषयी ईर्ष्या धरली
तो आपल्या लोकांविषयी कळवळला. बघा, परमेश्वर देव आपल्या लोकांबद्दल त्याला कळवळा आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि पालकाच्या जीवनामध्ये देखील लहानातल्या लहान मुलाबद्दल, लहानातल्या लहान सभासदाबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? कळवळा पाहिजे. फक्त जे चांगले अर्पण देतात, चांगले देणगी देतात त्यांच्याबद्दलच कळवळा नाही, तर जे गोर गरीब अनाथ विधवा आहे यांच्याबद्दल देखील आमच्या हृदयामध्ये पालकी सेवा करीत असताना, प्रभूचं सेवा कार्य करीत असताना आमच्या जीवनामध्ये कळवळा असणं आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पवित्र आत्म्याचा कळवळा. त्याला कळवरी असं म्हणलेलं आहे पवित्र आत्म्याला. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि वचन 16 मध्ये पवित्र आत्म्याचा कळवळा. योहान 14 वचन 16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसंग ते बोलत आहे आणि संभाषण करीत असताना पवित्र आत्म्याच्या देणगीबद्दल त्या ठिकाणी बोलत आहे. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. बघा, आम्हाला त्रिएक परमेश्वराचा कळवळा हे आम्हाला दाखवतो की आम्ही देखील आमच्या सेवा कार्यामध्ये, आम्ही जे सेवा कार्य करत आहोत, जे काम आम्हाला परमेश्वर देवाने दिलेलं आहे ते विश्वासूपणानं आणि कळवळा अंतःकरणानं आम्ही करणं गरजेची गोष्ट आहे. जो कळवळा त्रिएक परमेश्वराचा आहे तोच कळवळा आमचा असला पाहिजे. जो कळवळा त्रिएक परमेश्वराचा आहे तोच कळवळा आमचा असला पाहिजे. मदर तेरेसा असं म्हणतात की भारतातील लोकांविषयी मला कळवळा आहे. मदर तेरेसा म्हणतात की भारतातील लोकांविषयी मला कळवळा आहे, कारण त्यांच्यामध्ये मला ख्रिस्त दिसत आहे. त्या लोकांकडे पाहून, त्या कुष्ठरोगांकडे पाहून, ते गोर गरिबांकडे पाहून मदर तेरेसा म्हणतात की मला त्यांच्यामध्ये ख्रिस्त दिसत आहे. आणि असं कळवळ्यानं भलं हृदय आमचं असणं आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. नंबर 4, ख्रिस्ताप्रमाणे पालकाचं जीवन नम्रतेनं भरलेलं असलं पाहिजे. नम्रता. आमच्या जीवनामध्ये नम्रता फार महत्वाची आहे. आम्ही आरंभीच पाहिलं की देवाच्या लोकांना एक अधिकाराची गरज नाहीये, तर त्याला एक मेंढपाळाची गरज आहे. सर्वंट, मेंढपाळ किंवा पाळक हा नम्रतेनं परमेश्वराचं कार्य करणारा आम्हाला पाहण्यास मिळतो. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. संत पौल फिलिप्पी येथील मंडळीला ख्रिस्ताचं कार्य या ठिकाणी दाखवत आहेत आणि सांगत आहे. आणि सांगत असताना फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये ख्रिस्ताचं जी चित्तवृत्ती आहे, ख्रिस्ताचं जे कार्य आहे त्याबद्दल सांगण्यात आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. वाचा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवाच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. बघा, संत पौलानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याबद्दल फिलिप्पी येथील मंडळीला बोध केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. फिलिप्पी येथील मंडळीमध्ये 2 स्त्रिया होत्या, त्यांचा आपसात पटत नव्हता आणि म्हणून त्या 2 स्त्रियांना उद्देशून किंवा त्या मंडळीला उद्देशून संत पौल सांगत आहे की भांडण करून काय होणार नाही, राग विवाद करून काय होणार नाही, तर तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे नम्रतेनं तुम्ही परमेश्वराचं कार्य करा.
आणि त्याने स्वतःला लीन केलं असं सांगितलेलं आहे. त्यासाठी ग्रीक शब्द आहे केनो. त्याने लीन केलं. केनो, केनो म्हणजे लीन किंवा रिक्त केलं. केनो हा एक ग्रीक शब्द आहे की ख्रिस्तानं स्वतःला लीन केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो, स्वतःला रिक्त केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. केनो म्हणजे लीन, त्याने स्वतःला लीन केलं, स्वतःला देऊन टाकलं त्याने मंडळीसाठी. नंबर 5, ख्रिस्ताप्रमाणे पालकाचे जीवन हे नेहमी देवपित्याच्या आज्ञा पालन करणार असावं. आज्ञापालन, पालकाच्या जीवनामध्ये आज्ञापालन देखील फार महत्वाचं आहे. आम्हाला आज्ञा सांगायला आवडतात, आज्ञा सांगायला आवडतात, पण आज्ञा पालन करायला देखील आम्हाला आवडणं किंवा त्याप्रमाणे आचरण करणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. योहान सुवर्तमान 8 अध्याय वचन 29, 8:29 मध्ये, योहान 8:29 प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे, ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. बघा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याला जे आवडतं तेच मी करतो. आणि आमच्या जीवनामध्ये हेच पाहिजे. आमच्यासाठी ख्रिस्त आमच्यासाठी फार महत्वाचं. आम्ही नेहमी आमच्या डोळ्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आम्ही आमच्या जीवनासमोर, आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवलं पाहिजे. आणि प्रभू येशू म्हणतो जे पित्याला आवडतं, जे त्याला आनंद देणार आहे तेच मी करतो. ते आज्ञापालन आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या की आम्ही जर आज्ञापालन केलं तर आमचे लेकरं आज्ञापालन करतील. आम्ही जर आज्ञापालन केलं तर आमची मंडळी आज्ञापालन करेन. आम्ही जर आज्ञापालन केलं तर आमचे संडे स्कूलचे लेकरं देखील आज्ञापालन करतील. जर आम्ही आज्ञापालन नाही केलं तर आमची मंडळी देखील आज्ञापालन करणार नाही. म्हणून आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आज्ञापालन करणं. नंबर 6, ख्रिस्ताप्रमाणे पालकाचे जीवन सेवा करणारे असले पाहिजे. सेवा आमच्या जीवनामध्ये आमची वृत्ती कशी असली पाहिजे? सेवा करणारे. मार्क सुवर्तमान 10 अध्याय आणि वचन 45. मार्क 10 वचन 45. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. हे मार्क सुवर्तमानाचं एक सुवर्ण वचन, एक किल्ली वचन आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि मार्क आम्हाला हे सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तानं सेवा केलेली आहे. ती सेवा करून घेतली नाही, तर त्याने सेवा केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. नंबर 7, ख्रिस्ताप्रमाणे आम्ही परमेश्वराची इच्छा मरेपर्यंत सिद्धीस न्यावी. परमेश्वराची इच्छा, जी परमेश्वराची इच्छा आहे, जी परमेश्वराची योजना आहे तुमच्या कार्याबाबत, तुमच्या सेवा कार्याबाबत, तुमच्या जीवनाबाबत, ती आम्ही शेवटपर्यंत न्यावी. लूका सुवर्तमान 22 अध्याय वचन 42. लूका 22:42. हे पित्या माझी इच्छा असली तर, हे पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत पित्याची इच्छा त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये त्याने पूर्ण केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. लक्षात घ्या, आम्हाला जर ख्रिस्तासारखं जीवन जगायचं आहे तर आमच्यासाठी जे आहे सुख सुविधा नाहीये. तर आमच्यासाठी जसं प्रभू येशू ख्रिस्ताला अरण्यात जावं लागलं, कदाचित आम्हाला आमच्या समोर अरण्य येईल. लक्षात घ्या, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचे सैतानाने मोह आणि परीक्षा पाहिली, तसं आमच्या जीवनामध्ये मोह आणि परीक्षा येतील. जसं प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या जवळच्या शिष्याने, यहुदानं त्याचा विश्वासघात केला. जर आम्हाला सेवा कार्य करायचं आहे, आमच्या समोर जर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर, आमचं एक उदाहरण आहे,
आमच्यासाठी कित्ता आहे. तर लक्षात घ्या, मी म्हणलो आरंभीच सुखसुविधा नाहीये, अरण्य आहे, सैतानाचा मोहपाश आहे, यहूदा इस्करियोत धोका देणारा जवळचाच आहे, पकडून देणार आहे, गेतसेबेन बाग आहे. गेतसेबेन बागेमध्ये आम्हाला माहिती काय झालं, आणि शेवटचं म्हणजे वधस्तंभ आहे. हे आम्हाला येशू ख्रिस्ताचं कार्य आम्हाला पाहण्यास मिळतं. सेवा कार्य करीत असताना आम्हाला या गोष्टीला देखील सामोरे जावं लागणार आहे. म्हणून आता फार महत्वाची गोष्ट सरांनी मला सांगितली, त्याकडे लक्ष द्या. की दुसरी गोष्ट आज आम्ही पाहणार आहोत, दुसरा मुद्दा फार महत्वाचा, पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं पाळक कसा असावा. तर 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. हो, तो कम्प्लीट झालेला आहे. तर पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं पाळक म्हणजे सेवा करणारा कसा असावा. फक्त लिहून घ्या, वाचू नका वाटलं सर. मग आपण बरोबर हा ना, ते यांना जायचं. तर पहिली गोष्ट आहे पाळक कसा असावा, तर लढाईवर गेलेला शिपाई सारखा असावा, अर्थात सैनिकाप्रमाणे. हा, दुसरं तिमोथी 2 अध्याय 3 ते 4 वचनामध्ये तिचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. 2 अध्याय 3 ते 4 वचन. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. बघा, शिपाई सारखा अर्थात सैनिकाप्रमाणे त्याने नेहमी आपल्या स्वामीला त्याने संतुष्टकारक जीवन त्याने जगावं. आणि सैनिक आम्हाला सर्वांना माहिती आहे ते बॉर्डरवर कशा प्रकारे कार्य करत आहेत. लक्षात घ्या, यहोशुआच्या ग्रंथामध्ये आम्ही जर पाहिलं तर यहोशुआच्या पुस्तकाला एक विजयाचं पुस्तक म्हणलेलं आहे. अनेक युद्ध यहोशुआने केलं, अनेक कार्य त्याने परमेश्वराचं केलं. आणि यहोशुआ या नावाचा अर्थ होतो की यहोवा माझं तारण आहे. यहोवा माझा तारण आहे. त्याला ऐतिहासिक पुस्तक आम्हाला पाहण्यास मिळते. आणि तिने सर्व लढाई तिने केल्या. मला वाटलं फक्त एकच लढाई तो हारला है ना, तो एकच लढाई हारला आणि सर्व लढाई तो जिंकला. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की मलयुद्ध करणाऱ्या मलयुद्ध कुस्ती. दुसरे तिमोथी 2 अध्याय वचन 5 मध्ये सांगितलेलं आहे, जर कुणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाही. बघा, संत पौल एक तुरुंगामध्ये आहे आणि त्याचं शेवटचं पत्र आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि त्याचं शेवटचं पत्र संत पौलाचं आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि तिने तिमोथी एक पाळक आहे, ते प्रभूची सेवा करणार आहे. आणि तिमोथी या नावाचा अर्थ होतो की देवाचा आदर करणारा. तिमोथी या नावाचा अर्थ होतो की देवाचा आदर करणारा. आणि संत पौल त्याला हा संदेश सांगत आहे की तू एक चांगला कित्ता हो. त्यामध्ये त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की तू मलयुद्ध करणारा असावा. गिदोन आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, गिदोन. पण थोडक्यात सांगतो, गिदोन या नावाचा अर्थ होतो योद्धा. गिदोन या नावाचा अर्थ होतो योद्धा किंवा वृक्ष तोडणारा. तिसरी गोष्ट सांगितलेलं आहे, श्रम करणाऱ्या शेतकऱ्यासारखा असावा. श्रम करणाऱ्या शेतकऱ्यांसारखा असावा. 2 तिमोथी 2 वचन 6. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने
पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. बघा, श्रम करणाऱ्या शेतकऱ्यासारखा आदामाला परमेश्वराने 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की मशागत कर, आणि दुसरी गोष्ट सांगितली राखण कर. मशागत कर आणि राखण कर. आदाम या नावाचा अर्थ होतो की तांबड्या मातीतून घडवलेला. त्याला राखण करायला सांगितलं त्या बागेचं, आणि मशागत करायला सांगितली त्याला. आणि त्याचप्रमाणे आम्हाला माहिती आहे की आलिशाच्या जीवनामध्ये देखील आम्हाला पाहण्यास मिळतं. पहिले राजे याचा 19 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये आलिशा 12 बैलाची जोते चालवताना आम्हाला पाहण्यास मिळते. आलिशा पहिले राजे 19 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये आलिशा आम्हाला कार्य करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. पहिले राजे 19 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये. आणि आलिशा या नावाचा अर्थ होतो यहोवा तारण आहे. यहोवा तारण आहे. आणि तिसरी व्यक्ती आम्हाला पाहण्यास मिळते आमोस, उमराच्या झाडाची निगा करणारा. आमोस याचा 7वा अध्याय 14 ते 15 वचन. उमराच्या झाडाची तो निगा करणारा आम्हाला पाहण्यास मिळतो. तो अजून एक साधा आहे. मी संदेष्टा नाही, संदेशाचा पुत्र नाही, पण एक मी साधा आहे. आमोस या नावाचा अर्थ होतो ओझे वाहणारा. आमोस या नावाचा अर्थ होतो ओझे वाहणारा. 7वा अध्याय 14 ते 15 वचनामध्ये. नंबर 4 घ्या आता. देवाचे वचन नीट सांगणारा. बाळक कसा असावा, तर देवाचे वचन नीट सांगणारा. 2 तिमोथी 2:15. तो सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके प्रयत्न कर. बघा, संत पौल तिमोथेला सांगत आहे की तू देवाचं वचन नीट सांग. कारण मी माझ्या जीवनामध्ये ते अवलोकन केलं. मी माझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं तडजोड केली नाही. मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचा जो मनोदय आहे, जो परमेश्वराचं जे वचन आहे, जो शब्द आहे, मी जसाचा तसाच मी मंडळीपर्यंत, लोकांपर्यंत मी दिलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. संत पौल एबीस येथील मंडळी संघ संभाषण करीत असताना, संत पौल एबीस येथील वडील वर्गांशी संभाषण करीत असताना ते म्हणत आहे की मी देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास कसली प्रकारची कसूर केली नाही. प्रेषित 20 अध्याय 27 आणि 20 वचनामध्ये तो वडील वर्गासंगती बोलत आहे. आणि एबीस येथील वडील वर्गासंगती शेवटचं त्याचं संभाषण आम्हाला पाहण्यास मिळते. आणि तो म्हणतो, मी 3 वर्ष तुमच्या संगती राहिलो, मी अश्रू ढाळून तुमच्या बरोबर मी जे आहे प्रभूची सेवा केली. आणि प्रेषित 20 अध्याय 27 वचन आणि 20 वचनामध्ये तो म्हणतो, मी देवाचं संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसल्या प्रकारची कसूर केली नाही. करिंथीतील मंडळी पण तो सांगतो. पहिले करिंथ 11 अध्याय वचन 23 मध्ये जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले. करिंथीतील मंडळी देखील तो सांगत आहे की जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले. नंबर 5, शुद्ध व वेगळे केलेला पात्रासारखा असावा. नंबर 5, शुद्ध व पवित्र किंवा वेगळे केलेला पात्रासारखा असावा. 2 तिमोथी 2 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं.
मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्र असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकाचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. बघा, संत पौल या ठिकाणी तिमोथीला सांगत असताना फार महत्वाची गोष्ट सांगत आहे की शुद्ध आणि वेगळे केलेले पात्रासारखं तुझं जीवन पाहिजे. शुद्ध म्हणजे पवित्रता तुझ्यामध्ये पाहिजे, तुझ्या बोलण्यात पवित्रता पाहिजे, तुझ्या वागण्यात पवित्रता पाहिजे, तुझ्या आचरणामध्ये पवित्रता पाहिजे, तुझ्या व्यवहारामध्ये पवित्रता पाहिजे. आणि म्हणून तू शुद्ध आणि वेगळे केलेल्या पात्रासारखा तुझं जीवन असावं. लक्षात घ्या, देव पवित्र आहे, स्वर्ग पवित्र आहे, देवदूत पवित्र आहे, देवाचं वचन पवित्र आहे. आणि त्याची इच्छा आहे की माझी मंडळी, माझे लोक देखील पवित्र असावे. पवित्रता यासाठी हिब्रू शब्द आहे, पवित्रता यासाठी हिब्रू शब्द आहे कोंदेश. कोंदेश हिब्रू शब्द आहे कोंदेश, आणि त्याचा अर्थ होतो की वेगळे केलेला. शास्त्रामध्ये पवित्रता किंवा पवित्र हा शब्द जर आम्ही पाहिलं तर 1066 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. 1066 वेळेस पवित्रता हा शब्द आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. म्हणजे देवाच्या दृष्टीने पवित्रता किती महत्वाची आहे, देवाच्या सेवकाचं जीवन पवित्र किती महत्वाचं आहे परमेश्वराच्या दृष्टीनं. 1066 वेळेस पवित्र हा शब्द आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. परमेश्वर देवाचं नाव पवित्र आहे. यहोवा पवित्र, त्याला हिब्रू भाषेमध्ये एकदिया असं म्हणलेलं आहे. यहोवा पवित्र परमेश्वर, त्याचा अर्थ होतो हिब्रू भाषेमध्ये एकदिया. आणि एकदिया या नावाचा अर्थ होतो देव जो पवित्र करणारा. एकदिया, देव जो पवित्र करणारा. नंबर 6 घ्या, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असावा. देवाच्या पसंतीस कामकरी असावा. दुसरा अध्याय आणि वचन 15. 2 तिमोथी 2 अध्याय आणि वचन 15. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास कोणी कृत्य कर. बघा, आमच्यासाठी फार महत्वाचे कामकरी. देवाचा सेवक कसा पाहिजे, काम करी. त्याला जे काय मंडळीमध्ये दिसतंय काम त्याने लगेच केलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट घ्या, 7वी, नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती याच्या पाठीस लागणारा. नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती याच्या पाठीस लागणारा. 2 तिमोथी 2 2 अध्याय वचन 22. 2:22. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पड आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. बघा, विश्वास यासाठी ग्रीक शब्द आहे पिस्टिओ. आणि पिस्टिओ या नावाचा अर्थ होतो की तारण्यासाठी असलेला विश्वास. नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती याच्या पाठीस लाग. विश्वास यासाठी ग्रीक शब्द आहे पिस्टिओ. आणि पिस्टिओ याचा अर्थ होतो तारण्यासाठी असलेला विश्वास.
काही गोष्टी आपण वेळाभावी आपण स्किप करत आहोत. आता फार महत्वाची गोष्ट आहे की आत्म्य जिंकणे, पालखी सेवेमध्ये आत्म्य जिंकणे का महत्वाचे आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पालखी सेवेमध्ये आत्म्य जिंकणे का महत्वाचे, तर त्यामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत की आत्म्य जिंकणे का आम्हाला महत्वाचं आहे. आम्ही जी सेवा आम्ही करत आहोत ही आमची सेवा नाही, कोणत्या व्यक्तीची सेवा नाही, तरी परमेश्वराची सेवा आहे. आणि म्हणून आत्म्य जिंकणं का महत्वाचं आहे पालखी सेवेमध्ये, तर आत्मा यासाठी ग्रीक शब्द आहे थुमोस. आत्मा यासाठी ग्रीक शब्द आहे थुमोस. थुमोस या नावाचा अर्थ होतो मन किंवा अंतःकरण. थुमोस याचा अर्थ होतो मन किंवा अंतःकरण. आणि प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण हे देवाकडे लागलं जावं यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. यासाठी तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. तर 5 गोष्टी आम्ही पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे की आत्म्य जिंकणं का महत्वाचं आहे, तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की ही आम्हाला ख्रिस्ताची आज्ञा आहे. ही आम्हाला ख्रिस्ताची आज्ञा आहे. मार्कुस शुभवर्तमान 16 अध्याय आणि 16 वचन. त्याचप्रमाणे मत्तय 28 18 ते 20 वचन आम्हाला पाहण्यास मिळतं. मार्क 16:16, 16:15 आणि 16. मग त्याने त्यांना 15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. बघा, ही आम्हाला ख्रिस्ताची आज्ञा आहे. आत्म्य जिंकणं ही कोणत्या व्यक्तीची आज्ञा नाही आम्हाला, तर आम्हाला स्वतः पुनरुत्थित ख्रिस्ताची ही आज्ञा आहे. आणि सुवार्ता यासाठी ग्रीक शब्द आहे करिग्मा. करिग्मा करिग्मा याचा अर्थ होतो घोषणा करणे. करिग्मा याचा अर्थ होतो घोषणा करणे. आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आम्हाला घोषणा करण्यासाठी आम्हाला कार्य करायचं आहे. आणि गॉस्पल म्हणजे जा आणि सांगा. गॉस्पल म्हणजे काय? गो आणि स्पीक, जा आणि सांगा. ही आज्ञा आहे आम्हाला. आम्हाला बसा अशी आज्ञा कुठंच नाहीये. जा आणि सांगा ही आज्ञा आम्हाला प्रत्येकांसाठी आहे. आम्ही म्हणू शकत नाही की ही आज्ञा फक्त पालकांसाठीच आहे, हे यांच्यासाठी नाही, ते त्यांच्यासाठी नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगते की जा आणि सांगा. तर शिष्य यासाठी ग्रीक शब्द आहे मॅथेटिव. मॅथेटिव त्याचा अर्थ होतो शिष्य घडवणे. मॅथेटिव त्याचा अर्थ होतो शिष्य घडवणे. म्हणून नेहमी असं सांगितलं जातं की मेंढपाळ मेंढराला जन्म देऊ शकत नाही. मेंढपाळ मेंढराला जन्म देऊ शकत नाही, तर मेंढरूच मेंढरूला जन्म देऊ शकतो. म्हणून शिष्य शिष्याला घडवू शकतो किंवा शिष्य बनवू शकतो. नंबर 2 ही देवाची इच्छा आहे. नंबर 2 आत्म्य जिंकणं ही देवाची इच्छा आहे. पहिले तिमोथी 2 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं ही देवाची इच्छा आहे. पहिले तिमोथी 2 अध्याय 3 आणि 4 वचन. हे आपण या तारणारा देव याच्या दृष्टीने चांगली व स्वीकार वयास योग्य आहे.
त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे कारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानात पोहोचावे. बघा, देवाची इच्छा ही आहे की प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं, कोणाचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. जर प्रकटीकरणाचा 7वा अध्याय आणि वचन 9 मध्ये आम्ही जर पाहिलं तर मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी परमेश्वराच्या सिंहासनासमोर असलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. प्रकटीकरण 7 अध्याय आणि वचन 9. मोठा लोकसमुदाय पांढर शुभ्र वस्त्र परिधान केलेला आणि हातामध्ये झावळ्या घेतलेल्या आम्हाला लोकसमुदाय आम्हाला पाहण्यास मिळतो. वेगवेगळ्या भाषा बोलणारे. वाचा. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोपऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. बघा, ही गोष्ट अजून पूर्ण झाली नाही है ना, पूर्ण होणार आहे. मग त्यासाठी देवाची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी प्रभूच्या सेवेमध्ये तत्पर असावं. प्रभूचं काम आम्ही त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं. आणि म्हणून रेड हँड मंकी म्हणतात की स्वर्ग भरला जावं आणि नरक जो आहे तो रिकामा राहावा. ही देवाची इच्छा आहे. नंबर 3, तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की यासाठीच, आत्मे जिंकण्यासाठीच देवबापाने आम्हाला सामर्थ्य, कृपा आणि आशीर्वाद दिला आहे. आत्मे जिंकण्यासाठीच देवाने आम्हाला सामर्थ्य, कृपा आणि आशीर्वाद दिलेला आहे. प्रेषित 1 अध्याय आणि वचन 8 मध्ये. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हाच तुम्हाला काय मिळेल? सामर्थ्य मिळेल. यासाठी की तुम्ही यरूशलेमेत, यहुदात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवान. यासाठीच, आत्मे जिंकण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला सामर्थ्यवान केलेला आहे, आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आम्हाला परमेश्वराची कृपा आम्हाला प्राप्त झालेली आहे. यासाठी की आम्ही त्याची सेवा करावी, आत्म्यासाठी आम्ही 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 पुढे यावं, कार्य करावं. नंबर 4, परमेश्वर देवानं आत्मे जिंकण्यासाठी मंडळीवर खूप मोठा विश्वास टाकला आहे. त्याने शास्त्री आणि पुरुषावर विश्वास नाही टाकला, त्याने मंडळीवर विश्वास टाकलेला आहे. पालकावर, तुमच्यावर, माझ्यावर परमेश्वराने एक विश्वास टाकलेला आहे. नीतिसूत्र 24, 11 आणि 12 वचनामध्ये शल्मोन राजा म्हणतो, शल्मोन या नावाचा अर्थ होतो की शांतता प्रिय. आणि शल्मोन बुद्धिमान राजा म्हणतो, ज्याला ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्याला काय कर? सोडव. आणि हा विश्वास परमेश्वराने तुमच्यावर, माझ्यावर टाकलाय, ज्याला ठार मारण्यासाठी नेत आहेत. नीतिसूत्र 24, 11 आणि 12 वचनामध्ये. एस्तेरचं उदाहरण मला फार आवडतं. एस्तेर याचा 8वा अध्याय आणि वचन 6 मध्ये. एस्तेर याचा 8वा अध्याय आणि वचन 6 मध्ये ती फार सुंदरतेने म्हणत आहे, माझ्या गोत्रांचा नाश होईल तुम्ही माझ्या डोळ्याने कसा पाहू. माझ्या लोकांचा नाश होईल तुम्ही माझ्या डोळ्याने कसा पाहू. एस्तेर या नावाचा अर्थ होतो तारा. आणि तिने आम्हाला पाहण्यास मिळतं की तिने त्याच्या यहुदी लोकांसाठी ती उभा राहिली, त्यांच्या लोकांसाठी ती उभा राहिली. आणि आज देवाला असे लोक पाहिजे की त्याच्या कार्यासाठी उभा राहणारे. शेवटची गोष्ट सांगितलेली आहे की परमेश्वराला आम्हाला हिशोब देणं आहे. परमेश्वराला आम्हाला हिशोब देणं आहे. आमच्या कुटुंबाचा हिशोब आम्हाला परमेश्वराला द्यायचा आहे. आमच्या कार्याचा हिशोब आम्हाला परमेश्वराला द्यायचा आहे. आमच्या कृतीचा हिशोब आम्हाला परमेश्वराला द्यायचा आहे. आमच्या मंडळीचा हिशोब आम्हाला परमेश्वराला द्यायचा आहे. मग ते कृष्णवर्तमान 25 अध्याय 14 ते 30 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो.
कुणाला 10 दिले, कुणाला 20 दिले, कुणाला 50 दिले, कुणाला 60 दिले. ज्याला दिले त्याने डबल केले, ज्याला दिलं नाही ज्याने घेतलं ते पुरून ठेवलं. आणि आम्हाला प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे. स्वामी येणार आहे, तो विलंब लावणार नाही. म्हणून डी.एन. मुळे साहेब म्हणतात पैसे कमवण्यापेक्षा आत्मे जिंकणं खूप महत्वाचं आहे. डी.एन. मुळे साहेब म्हणतात पैसे कमवण्यापेक्षा आत्मे जिंकणं फार महत्वाचं आहे. शेवटचा पाहू आपण आणि आपण थांबू. पालखी सेवेद्वारे मिळणारे आशीर्वाद. पालखी सेवेद्वारे मिळणारे आशीर्वाद. कोणते कोणते आशीर्वाद आम्हाला परमेश्वराने पालखी सेवेद्वारे आम्हाला दिलेले आहेत? तर 7 प्रकारचे आशीर्वाद. फक्त लिहून घ्या. आम्हाला कोणतं प्रतिफळ आहे आमच्या सेवा कार्याद्वारे? हा, आमच्या सेवा कार्याद्वारे आम्हाला कोणतं प्रतिफळ आहे? तर नंबर 1 आहे, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. पिता त्याचा सन्मान, त्याचा मान करणार आहे. हा आमच्यासाठी मोठा प्रतिफळ आहे. हा आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. योहान कृष्ण वर्तमान 12 अध्याय वचन 26. योहान 12:26. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझी सेवा करतो पिता त्याचा मान करेल. किती आमच्यासाठी एक आशीर्वादाची आणि प्रतिफळाची किती मोठी गोष्ट राहील. जरी आम्हाला जगामध्ये आम्हाला मान नसेल मिळत है ना, पण पिता आमचा मान सन्मान करेल. नंबर 2, जे श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जातील. 1 तिमोथी 5 अध्याय वचन 17. जे श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जातील. 1 तिमोथी 5:17. नंबर 3, जो माझी सेवा करतो त्याला मी आपल्या राजसनावर आपल्या बरोबर बसून देईल. प्रकटीकरण 3 अध्याय वचन 21. जो माझी सेवा करतो त्याला मी आपल्या राजसनावर आपल्या बरोबर बसून देईल. प्रकटीकरण 3 अध्याय वचन 21. नंबर 4, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्यात गोष्टीस विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. 2 लोक आहेत, 4 लोक आहेत, काय हरकत नाही. देव आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देणारा परमेश्वर आहे. पुष्कळावर नेमणूक तो करणारा आमचा देव आहे. मत्तई 25 वचन 21. शब्बास भल्या विश्वासू दासा म्हणलेला आहे. दास. मत्तई 25:21. दास यासाठी ग्रीक शब्द आहे डिलोस. डिलोस. दास यासाठी ग्रीक शब्द आहे डिलोस. डिलोस. आणि त्याचा अर्थ होतो स्वामीची इच्छा पूर्ण करणारा. डिलोस, स्वामीची इच्छा पूर्ण करणारा. नंबर 5, जो माझी सेवा करतो त्याला गौरवाचा व न कोमजणारा हार अर्थात मुकुट प्राप्त होईल. जो माझी सेवा करतो त्याला गौरवाचा न कोमजणारा हार अर्थात मुकुट प्राप्त होईल. 1 पेत्र 5 वचन 4. नंबर 6, जो माझी सेवा करतो स्वर्गातील त्याचे प्रतिफळ मोठे असेल. मत्तई 5 वचन 12. निंदा होणार, छळ होणार, उपासमार होणार, पण लक्षात घ्या स्वर्गात आमच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. मत्तई 5 वचन 12. आणि शेवटची गोष्ट सांगितलेली आहे, ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत.
ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. 1 तिमोथी 6 अध्याय आणि वचन 2. 1 तिमोथी 6 अध्याय आणि वचन 2 ब भाग मध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्यास विश्वास ठेवणारे धनी आहेत त्यांनी हे बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर अधिक सेवा करावी. कारण ज्या सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत, या गोष्टी शिकवू व यावर बोलतो. बघा, आम्ही जी सेवा करतो त्यासाठी परमेश्वराजवळ एक मोठं प्रतिफळ आहे. आणि म्हणून पंडित रमाबाई म्हणतात एकच जीवन आहे. पंडित रमाबाई म्हणतात एकच जीवन आहे आणि तेही लवकरच सरेल. आणि केवळ ख्रिस्तासाठी जे कराल तेच उरेल. एकच जीवन आहे, ते लवकर सरेल आणि केवळ ख्रिस्तासाठी जे कराल तेच उरेल. आणि देवबाप करो, पालखी सेवा सल्ला जो विषय आम्ही पाहिला की ख्रिस्त केंद्रित जीवन आमचं कसं असलं पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहिलं पवित्र शास्त्राप्रमाणे पाळा कसा असला पाहिजे. मग आम्ही पाहिलं की आम्हाला पालखी सेवेमध्ये आत्म्य जिंकणं का महत्वाचं आहे. आणि शेवटचं आम्ही पाहिलं की पालखी सेवेद्वारे मिळणारा प्रतिफळ अर्थात आशीर्वाद काय आहे. तर चला आम्ही त्या कार्यासाठी स्वतःला तयार करूया. नम्र अंतकरणाने पवित्र हृदयानं परमेश्वराची आम्ही सेवा करूया. आणि म्हणून यहोशुआ म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. देवबाप करो, या आजच्या सुंदर वचनाबद्दल देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. वचन सत्य आहे आणि स्वीकारण्यास योग्य आहे. आमेन.